हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हाला जी लेस दिसत आहे मण्याची, या मण्याचा वापर करून आज आपण इतकी सुंदर बाही डिझाइन बघणार आहोत ना। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघावा। हाफ बाही आहे आणि कशा पद्धतीने आपण याला चुनी मारून बाहीला ती लेस टाकायची आहे ते तुम्ही आजच्या व्हिडिओत नक्की बघा। जो काठ आहे तो संपूर्ण आपण इथं घेतलेला आहे, कुठेही कट नाही केलेला। उलट मी ना काठाला पण साइडनी ना कपडा जो आहे ना आपला ब्लाउजचा तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि काठ पण छोटा होता पण खूप छान होता आणि त्यांना हाफ बाई मध्येच ही डिझाइन बनवायची आहे। तर मधला सेंटर धरून आपण दोन्ही साइडनी मधला पॉइंट काढून दोन्ही साइडनी 5-5 इंचाचं अशा पद्धतीने 10 इंचामध्ये आपण हे चुनी मारून घेत आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला तर तुम्हाला छान असं समजेल। अजून एक चुनी मी मारून घेतली, मला थोडी कमी वाटली, त्यासाठीच आपण साइडनी पण कपडा जो आहे ना तो जॉईंट करून घेतलेला आहे। आता जशी चुनी घेतली ना तशीच आपण खालच्या साइडनी पण त्या शेपमध्ये चुनी मारून घ्यायची आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने जशी आपण वर चुनी मारली तशीच खालच्या साइडनी चुनी मारून या पद्धतीने तिला टिप मारून घ्यायची आहे। तुम्हाला ही बाही डिझाइन आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसे बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर पाहू शकता आपण ही बाही काठ जो आहे त्याला या पद्धतीने चुनी मारून घेतली। आता दुसऱ्या पण साइडनी याच पद्धतीने आपल्याला चुनी मारायची आहे। बघा, मधला सेंटर घेतला आणि दोन्ही साइडनी असं 5-5 इंचाचं अंतर घेतलं, म्हणजे संपूर्ण 10 इंचावरती आपण ही चुनी मारून घेतली। तर सगळ्यात पहिलं तर काठाचा मधला सेंटर काढायला विसरायचं नाहीये, जेणेकरून दोन्ही साइडनी चुन्या आपल्या हे सेम टू सेम तयार होतील मग। आणि त्याच पद्धतीने चुनी मारून घ्यायची आहे। तुम्हाला वाटलं की मला अजून थोड्या दाट चुन्या मारायच्या आहे आणि तर तुम्ही दाट चुन्या सुद्धा मारून घेऊ शकता। तरी तर एवढा काठ पण शिल्लक नव्हता, म्हणजे जास्त मोठा, तर मग त्यामुळे मी याच पद्धतीने चुन्या ज्या आहेत ना त्या मारून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशा पद्धतीने एकसारख्या तुम्ही इथं इस्त्री पण फिरवू शकता याच्यावरती, जेणेकरून त्या अशा छान अशा कडक मस्त राहतील अशा। तर मी काही इथं इस्त्री वगैरे नाही फिरवते आहे, अशाच चुन्या ज्या आहेत ना त्या मारून घेतल्या। बघा, एक चुनी मी परत एक्स्ट्रा मारून घेतली, मला कमी वाटल्या तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मारून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मारून घेतल्यानंतर आता इथे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। तर जर तुमच्याकडे काठ मोठा असेल तर काठ तुम्ही इथं जॉईंट करून घेऊ शकता। तर मी इथे ना ब्लाउज पीसचाच या पद्धतीने पट्ट्या काढून घेतल्या, जवळजवळ 2 इंच 2.5 इंचाची पट्टी तुम्ही इथं घेऊ शकता, तुमची जशी बाहीची लांबी असेल त्या पद्धतीने। इथे बाही जी आहे ती 3.5 इंच होती, तर मग मी त्यानुसारच 3.5 इंचाची बाही तयार करायची आहे। तर तुम्ही पाहू शकता जी आपण मण्याची लेस होती ना ती या पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायची आहे काठाच्या वरती। तर ही लेस टाकताना ना तुम्हाला वन साइड दाबा वापरायचा आहे, नसेल तर एकदम सावकाश तुम्हाला इथे टिप मारावा लागणार आहे, कारण की ह्या मणी ज्या आहेत ना ते फुटायचं खूप भीती असते। त्यामुळे तुम्हाला इथं वन साइड दाबा लावला तर तुम्ही एकदम आरामशीर त्याच्या कडेने टिप मारू शकता। मी इथे इतकं सावकाश मारित आहे कारण की मी वन साइड दाबा लावलेला नाही आहे, ब्लाऊज अर्जंट होता आणि खूप फास्टमध्ये मी इथं ब्लाऊजचं स्टिचिंग केलं आहे। आता इथं थोडं ओपन दिसते म्हणून वरतून एक दाब टिप आपण देऊन घेणार आहे। बघा, छान असं फिनिशिंग सहित, म्हणजे आपले फक्त मणीच जे मणी आहे लेशीचे तेच फक्त दिसणार आहेत इथं। तर छान असं याला वरतून आपण टिप मारून घेऊ, एकदम हळू आणि सावकाश इथं तुम्हाला टिप मारावा लागणार आहे, कारण या ब्लाऊजचा पण लुक आहे ना इतका सुंदर येतो, खूप जबरदस्त येतो, तुम्ही पाहू शकता। आता जो खाली आपण ती 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे ती लावली, त्याच पद्धतीने दोन्ही पण मी पट्ट्या लावून घेतल्या, तुम्ही पाहिल्या। आता इथे जी आपण अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे 3.5 इंचाची बाही आहे, तर मी 4.5 इंचाची आपण कटिंग करून घेतलेली आहे। तर आता जो खालची पट्टी आहे तिथं आपल्याला जो आपला दंडखेराचा भाग असतो तो या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने जॉईंट करून घेतल्यानंतर आता आपण याच्यावरतून एक दाब टिप देऊन घेऊ आणि याच्यावरतून एक टिप मारून घेऊ। आता एकदम आपल्याला इथं व्यवस्थित वरतून टिप मारायची अस्तरला आणि एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस इथं कट करून टाकायचं आहे आपल्याला।
जेवढं आपल्याला गरज आहे आपल्या अस्तरमध्ये जेवढं ब्लाऊज पीस बसणार आहे तेवढं आपण इथं ठेवून बाकीचं कट करून टाकणार आहोत। आता इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपली बाही तयार झाली। तर बघा किती सुंदर अशी बाही आपली दिसत आहे, म्हणून तुम्ही बघू शकता खूप सुंदर याचा लुक आलेला आहे। दिसायलाही खूप ॲक्टिव्ह आणि खूप सुंदर अशी बाही दिसतीये। तर आता त्याच पद्धतीने आपण इथं दुसरी पण बाही तयार करून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, बाहीची फिटिंगसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे। संपूर्ण ब्लाऊजचं फिटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।